झालेत. लक्षात घ्या, पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायचे. 7 सामने आपल्याला कव्हर करायचे. दुसऱ्या पैकील सामने जरी 4 षटकांचे असतील मात्र पहिला सामना भाल संघाने जिंकलाय, दुसरा सामना वेताळेश्वर क्रिकेट संघ उसळकरने जिंकला आणि तिसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. मागच्या वर्षीचा मालिकावीरचा मानकरी गोलंदाज अजय पाटील, हर्ष 11 दहिसरकडनं. स्ट्राईक एंडला तुषार पाटीलला तुम्ही पाहतायत, नॉन स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर जोशी आहेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या मान्यवरांकडनं, आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांकडनं. सामन्याला सुरुवात होते बरोबर 1:20 हर्ष 11 दहिसर संघ. लक्षात घ्या, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. अजय टप्प्याचा बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आले होते, झेल ड्रॉप, झेल सुटलाय तो तुषार पाटीलचा. प्रयत्न चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, हर्षद होते. कदाचित थोडासा पाय त्यांचा स्किट झाला असं वाटतंय, शूजही निघाला होता. प्रयत्न चांगले केले होते, त्यालाही माहिती आहे तुषार पाटीलचा विकेट किती महत्वाचा आहे या मॅच मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला मिलिंद पाटीलला तुम्ही पाहताय, शॉर्ट फाईन लेग आहे. तन्मयला तुम्ही पाहतायत गलीमध्ये सोमनाथ, एक भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अजय हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघाले, पंचाने वाईट घोषित केलंय. शॉर्ट कव्हरला जयेशला तुम्ही पाहतायत, दीपेशला कवन. रिझन मध्ये आपण पाहतो आकाश पाटील आहेत. मिडॉनला महेंद्र भोईर आहेत आणि आदित्यला तुम्ही पाहताय डीप मिड विकेट मध्ये. अजय टॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आकाश पाटील तिथे या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. चांगली बॅटिंग सुद्धा ते करतात, चांगले मॅच फिनिशर सुद्धा आहेत. दोन्ही फलंदाजांनी सिंगलनेच खातं उघडलं या मॅच मध्ये. गावदेवी गिरजामाता जुनी डोंबिवली टीमने त्याला फाईट करतोय तो हर्ष 11 गावदेवी दहिसर. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा राहिली आहे दोन्ही टीमची. अजय राईट आर्म राऊंड द विकेट. इथे चेंडू हवेत आहे, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे, आता चूक होणार नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक होते जयेश भोईर, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का जुनी डोंबिवलीला. तुषार बॅक टू द पॅव्हेलियन. सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान, सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान, सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. साहिल पाटील आले तिसऱ्या क्रमांकावरती. तुषारला एक जीवदान मिळाला होता मात्र त्याचा फारसा फायदा घेऊ शकला नाही आणि अखेर अजयने विकेट घेतली. सुमित भोईर सारखा गोलंदाज या टीम मध्ये अक्षरशः आपण पाहिलं. कालच जी स्पर्धा संपन्न झाली अंडर-24 प्रीमियर लीग, आदित्य पाटील त्या स्पर्धेचे आयोजक होते दहिसरचे. आता सुमित अक्षरशः बरसला त्या मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली त्या प्रीमियर लीग मध्ये. ऋषी म्हात्रे असतील, नीरज पाटील टायगर, मुनीश पाटील देसाई, 5 मित्रांनी ठेवलेली ती स्पर्धा होती अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग. पुढच्या वर्षी कदाचित त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. इथे मात्र पॉइंट्स कव्हरला खेळायचं होतं. डॉट बॉलची ते समाप्ती होईल जेव्हा जेव्हा हर्ष 11 गावदेवी दहिसर संघ खेळतो. नेहमीच पहिलं षटक अजय पाटील फेकतात, वैशिष्ट्य आहे टीमचं. 2 षटकं बऱ्याच वेळा तो फेकत नाही. मग पहिलं षटक नेहमी ज्या प्रकारे इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं भारतीय संघासाठी मनोज प्रभाकर सलामीला यायचे आणि पहिलं षटक सुद्धा ते फेकायचे. अजय फुल टॉस होता मात्र बघा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आकाश तिथे थ्रो फेकी बघू शकता तुम्ही, ॲक्युरेट आहे. या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याकडे नेहमी पाहिलं जातं. पाच चेंडू मध्ये 3 सिंगल आलेत. टॉस जिंकला होता आदित्यने. कॅप्टन हर्ष 11 दहिसर. वैकुंठवादी हरिभक्त परायण निरुजी गावच्या ग्राउंड मधून सुरुवात झाली आदित्यची. त्यानंतर आदित्यने मागे वळून पाहिलं नाही मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. धावा 4 मिळतील. चौकार 7. सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान, सतरंगी 11 करतय पाहुण्याचा
पाहुण्याचा सन्मान हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान 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 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 3च धावा दिल्या होत्या. गोलंदाज अजय पाटीलने मात्र चौकार आला शेवटच्या बॉल. 7 धावा झाल्यात. 8 धावा झाल्यात. एक वाईड होता. सुमित भोईर आले दुसरं षटक घेऊन. एक वाईट बॉल होता, काउंट झाला नाही नक्कीच. सुमित इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत महेंद्र भोईर. या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू आणि चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. साहिललाही माघारी परतावं लागेल. बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती 8 वरती दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी गिरजामाता जुनी डोंबिवली टीमला. याच गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख केला. अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या गोलंदाने. हंसिका 11 पिसिवली संघाच्या माध्यमातून त्याचे संघ मालक आपण पाहिलं तर साहिल भोईर आणि नरेश भोईर संघ मालक होते, ज्यांनी पुरस्कृत केला संघ अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. विशाल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. विशाल पाटील मैदानात आलेत आणि पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. क्रिकेटमध्ये टायमिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. फक्त तुम्ही ताकदीचा वापर करून फायदा नाहीये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 14 वरती पोहोचली. 2 गडी बाद 14. हा चांगला चेंडू होता. हलकसं अपील सुमितने केलं होतं. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच. पुढची मॅच खार्डी आणि सोनारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला गावदेवी खार्डी, दुसऱ्या बाजूला आरेमिनेबन सोनारपाडा. पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या दोन्ही मॅचेस रफ अँड टफ झाल्या. पहिल्या दोन्ही मॅचेस शेवटच्या बॉलवरती निकाल लागलाय. बघा तिसऱ्या मॅच मध्ये चांगला कमबॅक केलाय सुमितने. षटकार लागल्यानंतर सलग 2 चेंडू डॉट आलेत. आणि हीच तर खासियत आहे गोलंदाज सुमित भोईरची. त्याचमुळे ठाणा रायगड ज्यावेळी मॅच होते तेव्हाही त्याची निवड केली जाते. एक चांगले अष्टपैलू खेळाडू, एक बेस्ट बॉलर. त्यांना बाईक सुद्धा मिळाली होती. किरोलीची नाईट स्पर्धा. काय गोलंदाजी केली होती सुमितने. तो सुमित भोईर. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. आणि आता एक चांगला झेल टिपलाय सुमितच्या खात्यामध्ये. अजून एक विकेट. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. नक्की चिन्मय शनिदास काळन यांचा आवाज तुम्ही ऐकला. खूप चांगला आवाज आहे. खूप चांगलं गीत सुद्धा आहे. म्हणजे इथे सुमितला षटकार लागल्यानंतर 2 बॉल डॉट. थोडासा दबाव दिसला विशालवरती आणि त्यानंतर तो झेलच्या स्वरूपात बाद झालाय. 5व्या क्रमांकावरती मयूर पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. सुमित याच गोलंदाजीसाठी जाणला जातो. ऑन साइडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे मात्र हा चेंडू इथून मला तरी वाटेल एक्स्टमच्या भरपूर बाहेर आहे.
आणि तेच पंच दर्शवत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 14 7.00 या पॉवर प्ले मध्ये सर्वात कमी धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 14. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढची मॅच गावदेवी खार्डी विरुद्ध RM11 सोलारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 2 षटकात फक्त 14. चला खेळपट्टीवर टीम मीटिंग नकोय राहुल, तुम्ही चर्चा करा मात्र खेळपट्टीच्या बाजूला, हे लक्षात घ्या प्लीज. 4 दिवस आपल्याला स्पर्धा कव्हर करायची. खार्डी विरुद्ध सोनारपाडा पुढची मॅच. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. सोनारपाडा संघाने आपण पाहिलं तर आदर्श ट्रॉफी जिंकली आहे. खार्डी संघाचा खेळ चांगला आहे. त्या एरंजच्या स्पर्धेत सुद्धा सोनारपाडा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. चांगलं बॅटल पाहायला मिळेल तुम्हाला पुढच्याही मॅच मध्ये. पहिल्या 2 मॅचेसचा निकाल शेवटच्या बॉलवरती लागलाय. 3ऱ्या मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळेल का? मग धावांची गती, धावांचा ग्राफ थोडासा खाली आहे आणि आदित्य आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आदित्य पाटील. 2 षटकात 14. पहिल्या मॅच मध्ये 75 त्या चेस झाल्या नाहीये. दुसऱ्या मॅच मध्ये 76 त्या चेस केल्या. वेताळेश्वर उसरकरने 3ऱ्या मॅच मध्ये दहिसरने टॉस जिंकलाय. या स्पर्धेत हर्ष 11 अरविंदजी वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला संघ एक लकी पॅकर्स नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप सुद्धा याच नावाने स्पर्धा जिंकली होती खार्डीची. हर्ष 11 नांदिवली डोंबिवलीने. आदित्य. चांगला चेंडू होता. लो फुल टॉस होता. आदित्यचा बॉल चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली हर्ष 11 गावदेवी दहिसरने. मागच्या वर्षी खूप चांगला खेळ या टीमचा राहिला होता. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आणि त्याच आत्मविश्वासाने उतरला याही वर्षी. तिथे महेंद्रकडनं चूक झाली. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 16. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे हर्ष 11 दहिसर आणि मालिकावीरचा मानकरी अजय पाटील होता, ज्याने खूप चांगली बॅटिंग बॉलिंग केली होती. 2 ठिकाणी एकाच दिवशी हा संघ फायनललाही आला होता. गेसर येथे स्पर्धा सुरू होती, तिथेही फायनल मॅच खेळले, इथेही फायनल खेळले. इथे फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. सुमित भोईर तिथे अगोदर महेंद्र होते, आता सुमित आलेत, त्यामुळे एकच धाव मिळेल. सिंगल डबलने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 17. इथे फटका चांगला आहे. टायमिंग झाले का? लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक आलेत. कॅच सुटली आहे मात्र रन्स एकच मिळाली आहे. 18 धावा 3 गडी बाद. जुने डोंबिवली संघ 3रं षटक मार्गस्थ असताना टॉस साठी उपस्थित राहायचे. गावदेवी खार्डी आणि सोनारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. आदित्य गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळायचा होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मागच्या मॅच मध्ये विशाल म्हात्रेने सुद्धा हाच प्रयत्न केला, तिथे त्यांची विकेट गेली होती. इथे 1 धाव ज्ञानेश्वरच्या खात्यामध्ये ऍड झाली, मात्र सामना जिंकला. ऋतिकने शेवटच्या बॉलवरती चौकार मारून ती मॅच जिंकून दिली. सुरुवातच विशालाने अमितने चांगली केली होती. इथे फटका फारसा स्ट्रोक मध्ये ताकद दिसत नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुमित. एकच धाव मिळेल. फिल्डिंग युनिट सुद्धा चांगली आहे हर्ष 11 दहिसरकर. चला 12व्या खेळाडूला विनंती, आपण पाणी घेऊन जायचं मैदानात. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 गडी बाद 20. जुनी डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. गावान हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावान. हे सतरंगी
या बघाव चषकात हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने नक्कीच दुटणे गावामध्ये सतरंगी ट्रॉफीची चर्चा नेहमीच राहिली. हे 12वे वर्ष नेहमीच चर्चेत असते सतरंगी चषक 2024. तुम्ही पाहता पाहता 12 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाली आहेत आणि काय परंपरा काय सातत्य असे टिकून ठेवले सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाने. 3 षटकात धावा थोड्याशा कमी वाटतात 20. मात्र बघायचं अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी पुन्हा इन्व्हाइट करतोय खार्डी आणि सोनारपाडा. ब्लॉक कॉलला चेंडू होता. हीच खासियत आहे सुमितची. वारंवार ते ब्लॉक कॉलचा वापर करतात. फलंदाला थोडंसं शांत ठेवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलेलं आहे. त्याचमुळे रिची चितू निलेश लेवून डोंबिवली संघ सुद्धा नेहमीच या खेळाडूवरती विश्वास दाखवतात. शहरी क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज आहेत. वेळ आल्यानंतर बॅटिंगही करतात. नो बॉल आता घोषित केलाय. झेल चांगला टिपलाय जयेशने मात्र नो बॉल आहे. योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक लक्ष मनोज पवार यांना तुम्ही पाहतात मेन पंचांच्या भूमिकेत. येणारा चेंडू फ्रीट असेल. जयेशने काय झेल टिपला होता जबरदस्त. कार्बन कमाल कॅच पकडली होती मात्र पंचांनी बघा खूप अचूक लक्ष ओव्हर स्टेपिंग तुम्हाला पाहायला मिळते. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 22 आणि येणारा चेंडू फ्रीट. आता संधी असेल ज्ञानेश्वर जोशीसाठी कारण फ्रीटचा बॉल आहे. इथे मोठा हिट येणं गरजेचं आहे. इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट. धावा 4 मिळतील. चौकार. सर्जाची ही चर्चा आहे मात्र आता इथे धावा 4 बिहारे. धावा झाल्या 26. 4थं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच. एका बाजूला अरविंदजी वत्रेकर यांनी प्रस्तुत केलेला हर्ष शिलेबन दहीसर मागच्या वर्षीचा चॅम्पियन. इथे विकेट मिळेल का. चौकार जरूर आला होता मात्र उत्तर दिलंय सुमितने. राहुल पाटील एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती. 2 मॅच मध्ये 70+ धावा पाहिल्या होत्या. म्हणजे या मॅच मध्ये 4 विकेट वरती 26 म्हणजे चांगली गोलंदाजी केली हर्ष शिलेबन दहीसरने आतापर्यंत. अरविंदजी वत्रेकर पुरस्कृत संघ तुम्ही पाहतायत हर्ष शिलेबन दहीसर. 14 गाव म्हटल्यानंतर या संघाची नेहमीच चर्चा राहिली आहे दहीसर टीमची. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने खूप साऱ्या स्पर्धा हा संघ खेळतो आणि जिंकतोय. हाही चांगला चेंडू होता. सुमित एक्झॅक्ट काय करतात तर वारंवार चेंडू ब्लॉक हॉलला टाकतात त्यामुळे फलंदाला थोड्याशा अडचणी येतात. इथे सिंगल मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 27 वरती. 27 धावा दाबल करतोय. आपण पाहतोय 4 विकेट गेल्यात या षटकातील. जरी आपण पाहिलं तर काही चेंडू शिल्लक. 5 ओव्हरची मॅच. यानंतर खार्डी विरुद्ध सोनारपाडा. पहिला सामना भाल संघाने जिंकलाय. दुसरा उसरगरने आणि तिसरा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे आणि त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ग्रामीण टेनिस क्रिकेटची हीच खासियत आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी. तेजस भोईर याचसाठी जाणले जातात आणि साहिल भोईर यांचे कौतुक करेल. राज जोशी यांचं कौतुक करेल. खूप चांगलं कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतंय. 33 धावा झाल्यात. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळणार आहे. लक्षात घ्या ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत
त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. सुमितच्या विरोधात षटकार आलाय मयूरच्या बॅटमधून. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिले, बॅटची कडा, फलंदाज बाजूला. षटकाराचं उत्तर दिलंय सुमितने. 4 षटकांचा खेळ समाप्त. 33 वरती 5वा धक्का जुनी डोंबिवलीला. प्रत्येक वेळी तुषारकडनं धावा येतील असं नाहीये. तुम्हालाही खेळ करावा लागेल, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. त्यामुळे 11 खेळाडू ज्यावेळी एकत्र येतात त्याच वेळी तुमची टीम सक्षम होते, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू योगदान. खरं असं वाटत होतं मयूरने जिम्मेदारी घेतली. षटकार आलाय, तोही लगेच बाद झालाय. जयेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. मागचा सीझन खूप चांगला गेला जयेश भोईरसाठी. अनेक हॅट्रिक त्याने घेतल्या आणि तो जयेश आता आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. या ओव्हर नंतर टॉस होईल, लक्षात घ्या. सोनारपाडा आणि गावदेवी खार्डी. उत्कर्ष ठाकूर आलेत. सोनारपाडा संघ सुद्धा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाही. मात्र क्षेत्ररक्षक तर वेगाने आले होते, प्रयत्न खूप चांगले केले होते. त्यालाही माहिती आहे वेट केला असता चेंडूचा कदाचित चौकार गेला असता किंवा 2 ते 3 धावा मिळाल्या असत्या. त्यामुळे त्यांनी झेलचा प्रयत्न केला होता. 35 वरती 5 विकेट आहेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहित जोशीला हिटिंग करावी लागेल, कारण चांगले खेळ त्यांचा जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये मी पाहिला होता. तो खेळ करायला हवा इथे, आणि षटकारांची नितांत गरज आहे. षटकार चौकार हवेत या मॅच मध्ये. इथे चेंडू उंच गेलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे कॅच सुटलीये. सोमनाथ तिथे होते. सोमनाथ कडनं या चुका भरपूर वेळा कमी पाहायला मिळतात, मात्र आता झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळालेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 37. पुढची मॅच सोनारपाडा विरुद्ध खार्डी. पहिला मॅच सामन्यामध्ये आपण पाहिलं देवीचा पाडा आणि भाल. तिथे भाल संघ जिंकला. उसरगर विरुद्ध खिडकाली. तिथे उसरगर संघ जिंकलाय. दहिसर विरुद्ध जुनी डोंबिवली सामना सुरू आहे. आणि त्यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. खार्डी विरुद्ध सोनारपाडा. चांगला चेंडू होता. लॉटची दिवशी ते समाप्त होईल. जे चांगली गोलंदाजी करत आहेत. कॅचेस ड्रॉप झालेत. 3 बॉलमध्ये 4 आलेत. धावा 37 झालेत. 5 विकेट गमावलेत. फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कदाचित असं धावांचा ग्राफ कमी पाहायला मिळतो या मॅच मध्ये. बाहुबली येत आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अमर ठाकूर. फुटवर्कचा वापर नाहीये. डॉट बॉलची तेही समाप्ती होईल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या 2 चेंडूची 2 दुहेरी धावा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. त्यामुळे आता 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 वरती 5 विकेट आहेत. पहिल्या मॅच मध्ये 75, दुसऱ्या मॅच मध्ये 76. या मॅच मध्ये आतापर्यंत 37 झालेत. तिसरा डॉट आलाय सलग. 3 चेंडू डॉट आलेत. धावसंख्या अक्षरशः थांबली 37 वरती. चला टॉस साठी उपस्थित राहायचे खार्डी टीम आणि सोनारपाडा. अमोल पाटील आला असेल तर या, जे कॅप्टन आहेत सोनारपाडा टीमचे. लकी कॅप्टन आहेत. आदर्श ट्रॉफी जिंकली आहे. एरंजडचा 3रा क्रमांक आहे. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय, मात्र तितकीच फिल्डिंग चांगली झाली होती. मात्र बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय. फिल्डिंग चांगली झाली तिथे. 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 39. चेक करायचे. रोहित पाटील आमचे
तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत आणि बघा ते चेक केलं जाईल. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तर पंचांना विनंती असेल की हा षटकार आहे. पाय सीमारेषेवर होता. कदाचित क्षेत्ररक्षकालाही माहिती बघा आता ते सांगतायत. हरकत नाही, षटकार आहे. आकाश योग्य डिसिजन बघा तुम्ही चेक करू शकता. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल ती 43 वरती 5 गडी बाद. 5 षटकात 5 गडी बाद 43 धावा बनवल्यात आणि 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो हर्ष 11 दहिसरला. दुसऱ्या डावामध्ये तिथे करण काळन जोडले जातील. तत्पूर्वी आम्ही टॉस करणार आहोत सोनारपाडा विरुद्ध खाडी. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच. त्या मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अरविंदजी वत्रे काका यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील हॅलो चला दोन्ही कॅप्टन या. सौरभ म्हात्रे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमोल पाटील. कालच सौरभ यांचा वाढदिवस सुद्धा होता. अरविंद वत्रे काका यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अरविंद वत्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एकच रिव्ह्यू असेल लक्षात घ्या बीमरसाठी. रनआउटसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर डाऊट वाटला पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. छापा असा कॉल केलाय आणि खाडी संघाने टॉस जिंकले. अरविंद वत्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. सौरभ टॉस जिंकलाय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये 70 धावा पाहिल्यात. काय निर्णय असेल? फिल्डिंग फास्ट. समोर आपण पाहिलं तर RM11 सोनारपाडा संघ एक बलाढ्य संघ आपल्या कल्याण डोंबिवली म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. असे कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून तुला खूप साऱ्या अपेक्षा आहेत या मॅच मध्ये? विशाल दाय, आतिश म्हात्रे, अजून यश पवसार. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहतो. गावदेवी खाडी चषक सुद्धा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तुम्ही पाहतात. मात्र सतरंगी चषक 12वा पर्व आहे. सौरभ स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूपच छान आहे. अजून खेळायला मजा येईल ग्राउंडवर. तर सौरभ तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो गावदेवी खाडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते RM11 सोनारपाडाला. त्याचबरोबर नुकतंच छानसं आगमन झालं. एक नामवंत पुरस्कर्ते टेनिस बॉल क्रिकेटचे खार्डी चषक नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचे शिल्पकार आणि नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे MD आदरणीय दिनेश रामन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी दादांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. फिल्डिंग सजवून घ्या आणि हर्ष 11 अरविंदजी वत्रे काका पुरस्कृत गावदेवी दहिसर ओपनिंग पेअर पाठवा लवकर. या मॅच मध्ये 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. यानंतर गावदेवी RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी खार्डी या 2 नामवंत संघांदरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. या मॅचकडे सर्वांच्याच नजर आहेत. खार्डी विरुद्ध सोनारपाडा, कल्याण डोंबिवलीच्या 2 नामवंत संघांना आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. तेजस आपण पाहतोय मागच्या 2 मॅचेस मध्ये 4ही इनिंग मध्ये 70+ स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आजच्या दिवसाचा तिसरा सामना आणि पहिली इनिंग आपण पाहतोय की ज्यामध्ये लेस दॅन 43 फक्त बनलेला आहेत आणि 44 बनवायच्यात बॅटिंग करणाऱ्या हर्ष 11 गावदेवी दहिसरला. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. गावदेवी गिरीजा माता डोंबिवली फिल्डिंग आपण सजवून घ्या.
44 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आलेली अजय आणि अजय पाटीलच्या सोबतीला मिलिंद पाटील. बॉलिंग मार्कवरती जयशील आपण पाहतोय जयदेव जोशी. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला श्रद्धांजली चषक गावदेवी क्रिकेट संघ जुनी डोंबिवली यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला एक स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर दहिसरची देखील एक स्पर्धा येते जी रजनी फॉर्मॅटची आहे. तर जरूर दोन्ही स्पर्धांविषयी बोलू पण सध्या सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन दी अप मिड ऑन आतमध्ये चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर पहिला चौकार. पहिला चौकार लॉंग ऑफला डीप ठेवलं मिड ऑनला आत ठेवलं मिड विकेटला बाहेर. जयदेव इनसाइड आउट व्यवस्थित कनेक्शन तितकंसं नव्हतं पण पॉवर प्ले सुरू आहे आणि गॅप मधून बॉल डीप स्वीपर कव्हर सीमारेषा पार आणि एक चौकार. चौकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी या क्षणाला गोलंदाजांना मार्जिन ऑफ एरर्स कमी आहेत. ऑफस्टम सलका बाहेर बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये व्हाईट यॉर्कर यावेळेला ॲक्युरेट पडलाय पॉपिंग क्रीज मध्ये. पहिला डॉट बॉल या इनिंग मधला. MG पाटील एंटरप्राइजेस हेदुटणे यांच्याकडून विकेट हॅट्रिक लागोपाठचे 3 चौकार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जयदेव पुन्हा अगोदर आपण पाहिलं लेगस्टम्पचा बाहेर निघाला जागा बनवली त्याने फ्रंट फूट वरती आला. अजय पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चांगली बॉलिंग आता 2 चौकार आले त्यानंतर 2 डॉट बॉल देखील येत आहेत. हर्ष 11 गावदेवी दहिसर आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. अरविंदजी वत्रे काका आपल्या मंचावरती आहेत. नेहमीच या स्पर्धेसाठी देखील त्यांचं सहकार्य असतं आणि बऱ्याचशा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संघांना आजवर ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे. पुन्हा ऑफस्टम्पचा बाहेर आला पॉपिंग क्रीज मध्ये पडलाय आणि आपण बघितला तो डॉट बॉल. धाव आहे धावफलकावरती 8. षटक प्रगतीपथावर पहिल्याच्या षटकातील शेवटचा चेंडू जिथे सुरुवातीला 2 चौकार आले तर त्यानंतरचा कमबॅक गोलंदाज जयदेव जोशीचा. 44 बनवायचे आहेत. ऑफस्टम्पचा बाहेर हाफ फॉलीला लॉफ केलाय डीप मध्ये फिल्डर पाहतोय पण त्याचा वाक्या बाहेर सीमा पार आला. षटकार षटक संपन्न अर्थातच पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. नाबाद हर्ष 11 गावदेवी दहिसर ऑन 14 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जस्ट कम ऑन हरी अप प्लीज. जुनी डोंबिवली जास्त वेळ घेता आपण.
सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती प्रणय पाटील. यंगस्टरला प्रत्येक संघ प्राधान्य देतोय. त्याचं कारण हेच आहे की पुढची पिढी घडली पाहिजे. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्यासाठी यंगस्टर उभे राहिले पाहिजेत. प्रत्येक संघाकडून आपण पाहतोय आणि नुकतीच काल ग्रामीण प्रीमियर लीग पार पडली. फार चांगला परफॉर्मन्स प्रत्येक संघामधून. 12 संघ होते त्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघामध्ये 15चा स्क्वॉड होता. ऑप्शनचा फार बाहेर आहे. जर आता तो चेंडू तुषार पाटीलच्या हाताला लागला नसता तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. इट इज नो बॉल. विकेटच्याही बाहेर पडलाय चेंडू. फ्री टॉन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16. एक्स्ट्रा 2 धावा मिळत आहेत. आता त्यांनी विचारलं गोलंदाजाला क्लोज राहू की मागे राहू. बिकॉज जशी ते गोलंदाजी करणार आहेत तसं तिथे राहणं देखील गरजेचं असेल. पण सध्या त्या विपरीत फलंदाजी अजय पाटीलचा. आणखी एक चौकार. लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषका. सतरंगी चषक ठेवलाय. 20 धावा धावफलकावरती चौकारासोबत. फ्रीट वरती चौकार आला अजय पाटीलचा बॅट मधून. आतापर्यंत फार चांगले फटके. शॉट ऑफ लेंथ. लेग कटर होता पण अर्ध्या विकेट वरती टाकला आणि यावेळेला अजयने तो पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26. मॅच बॉल आलेले आहे. खराब गोलंदाजी होते आणि फार चांगली त्या विरुद्ध फलंदाजी आपण पाहतो याच्याकडून. फुल टॉस. लेग लान्स एज आहे आणि फार वेगाने बॉल चालला. डिफाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचली ती तडी 30 या आकड्यावरती. 14 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करणारा हर्ष इलेव्हन गावदेवी दहिसरला. थांबला. इन स्विंगर ऑन साइडला. पूल सक्सेसफुल. अजय पाटीलचा आणखी एक षटकार. तिथे व्हॉलेंटियर्स नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36. 36 धावा. अवघ्या या मॅच मध्ये 8 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या हर्ष इलेव्हन गावदेवी दहिसरला. सुपर बॅटिंग. 44. ऑलरेडी त्यांच्या बॉलिंग युनिटने जबाबदारीने गोलंदाजी केली. डिसिप्लिन. इथे अर्ध्या विकेट वरती आला तर तो लॉंग ऑनला गेलाय. सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 42. 42 धावा. अजूनही अवघ्या 2 धावांची गरज आहे. एक बॉल बाकी आहे ना. पहिला नो बॉल होता. त्यानंतर चौकार आला. षटकार आला. चौकार आणि 2 षटकार. 5 बॉल. 2 4 3 6. पहिला नो.
आणि त्याचबरोबर श्रीमान महेशजी केणे सोनारपाडा यांचे या ठिकाणी आगमन झालेले. दादांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. हो, सॉफ्ट हँड इथे समोर खेळला. अजयला माहिती आहे की यंगस्टर आहे आणि त्याच्या विरुद्ध ऑलरेडी धावा आलेल्या आहेत. या मॅच मध्ये आपली पकड मजबूत आहे, सो कुठेतरी तो खचला नाही पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये जुनी गावाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रणय देखील जरूर तुम्हाला पुढच्या काही मॅचेस मध्ये पाहायला मिळेलच. यंगस्टर आहे, थोडंसं अंडर प्रेशर असतं. आपण सुरुवातीला या सर्व गोष्टी पाहतो, पण तुमच्याकडे आत्मविश्वास, तुम्ही जिद्दीने चिकाटीने खेळले तर जरूर या सर्व गोष्टीला आपोआप बाजूला सरतात आणि एक चांगला उभरता खेळाडू तुमच्यामध्ये सर्व क्रिकेट रसिकांना देखील पाहायला मिळतो. कल्याण डोंबिवलीचे उगवते सितारे काल 3 दिवसांमध्ये मी टायगरच्या क्रीडानगरीमध्ये बघितले, ग्रामीण प्रीमियर लीग अंडर 24 धमाकामध्ये. आणि फार इंटरेस्टिंग मॅचेस होत्या. प्रीमियर लीग फार कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. एका गावाची आपण प्रीमियर लीग पाहतो अथवा मग आपल्याला ऑल इंडिया बऱ्याचशा प्रीमियर लीग पाहायला मिळतात, पण ग्रामीण प्रीमियर लीग ती देखील 24 वर्षाच्या खालील खेळाडूंची. कल्याण डोंबिवलीचे सर्व उगवते सितारे त्या स्पर्धेमध्ये खेळत होते आणि अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत जेणेकरून यंगस्टरना जास्तीत जास्त संधी मिळेल आणि तिथून मग ते आपापल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना देखील पाहायला मिळतील. 2 षटकं संपन्न, धावा आहेत 42. 42 44च्या चेसमध्ये अवघ्या 2 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक. गावदेवी RM सोनारपाडा आणि गावदेवी खार्डी तयार राहा. ईश्वर 11, गावदेवी RM सोनारपाडा. स्विच हिट आणि हा चेंडू सीमारेषा पार. अभिनंदन हर्ष 11. अरविंदजी वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी दहिसरने पहिला विजय मिळवला या स्पर्धेमध्ये. आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम जुनी डोंबिवली. ऑलरेडी फलंदाजांना धावा बनवता आला नाही बिकॉज पहिल्या 4 इनिंग मध्ये 2 मॅचेस मध्ये 70+ स्कोर झाला. हा पहिला सामना जिथे फक्त 43 पाहायला मिळाल्या आणि सक्सेसफुली 44 ला चेस डाऊन करण्यात आलेलं आहे. अभिनंदन आपलं. बऱ्याचशा कमेंट चॅट बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये राम आलिमकर 0214 बेस्ट ऑफ लक आई गावदेवी खार्डी. खार्डीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. गावदेवी खार्डी विरुद्ध ईश्वर 11 नितीनजी फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती 11 सोनारपाडा. शुभेच्छा दोन्ही संघांना. वेळ जास्त घेऊ नका. खार्डी प्लीज उतरा. सौरभ मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला घेऊन आणि ओपनिंग पेअर पाठवा. सोनारपाडा ही तुम्हाला सूचना. सो या सामन्याचा सामनावीरचा आपण पुरस्कार देऊयात. सो नो डाऊट 38 अजयचा बॅट मधून आल्या, पण पहिल्या डावामध्ये 43 वरती रोखलं होतं जुडुंबुलीन आणि त्यामध्ये 4 विकेट घेणारा डावकुऱ्याचा गोलंदाज हर्ष 11 गावदेवी दहिसरचा सुमित भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. या मॅच मध्ये
गावदेवी हर्ष 11 दहिसर कडून खेळत असताना सुमित भोईरने सुपर बॉलिंग केली. 4 विकेट्स त्याने मिळवले. तो सामनावीर. मी सुमितला विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि मंचावरती उपस्थित नामवंत पुरस्कर्ते या संघाला देखील ज्यांनी पुरस्कृत केले